आणि ड्रायव्हर भावांनो, काय होतंय, आपल्याला सरकारी हॉस्पिटल नकोय, प्रायव्हेट हॉस्पिटल लागतंय आपल्या सर्वांना. प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर तिथल्या कर्मचाऱ्यांची वागणूक कशी होती, हे आज मी तुम्हाला या व्हिडिओद्वारे दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, हे हॉस्पिटल जे आहे ना, तर हे लिंबे जळगावच्या टोल नाक्याजवळ आहे. तुम्ही बघू शकता, मुळे अण्णाचं हॉस्पिटल आहे मित्रांनो हे. आज आपण सकाळी आपल्या मोठ्या मुलाच्या पायाचे टाके तोडण्यासाठी आहे ना, जळगावच्या टोल नाक्यावर एक हॉस्पिटल आहे, मुळे अण्णाचं इथे हॉस्पिटल. एक खूप अभिमान वाटला की आपल्या मराठी माणसानं हॉस्पिटल देखील चालू केलंय. परंतु तो अभिमान जास्त वेळ टिकला नाही. कारण सांगतो त्याचं, तिथं जे कर्मचारी आहे ना कामाला, त्यांची बोलण्याची पद्धत एकदम चुकीची. ऍक्च्युअल मी व्हिडिओ नाही काढला, पण व्हिडिओ क्लिप काढली त्या दोन लेडीजची. व्हिडिओ मध्ये जी झाडू पोचा करणारी बाई आहे ना, त्या बाईनं डॉक्टर आल्याबरोबर मी म्हटलं, मावशी मला जाऊ द्या अगोदर, माझा नंबर आहे. तर म्हटले तुम्ही बसा काका. म्हटलं ठीक आहे ताई, काय अडचण नाही, मी बसतो थोडा वेळ. तर त्या लेडीजनं काय केलं, डॉक्टरच्या कॅबिन मध्ये जाऊन डॉक्टरला एकाच्या दोन वाढवून सांगून, कारण की जो नंबर 1चा पेशंट माझ्या अगोदर होता ना, माझ्या मागं होता ऍक्च्युअल, तो गेला होता आतमध्ये. बिचारा भैया होता, एक म्हणजे मुस्लिम समाजाचा होता. तर तो बाहेर आल्याबरोबर मला बोलला की मामा, तुमचं बोलती ती लेडीज त्या डॉक्टरांना. म्हटलं बोलू दे भैया. तर जी नर्स आहे व्हिडिओमध्ये सेकंड जी दिसती ना तुम्हाला, जी नर्स आहे ना, तर त्या लेडीजनं काय करावं, माझ्या मागचे पुढचे सगळे सगळे पेशंट सोडलेत, मला माझ्या मुलाला घेऊन टाके तोडण्यासाठी डॉक्टरांकडे जाऊन नाही दिलं. त्या अक्षरशः आवाज उंच करून बोलत होत्या. मान्य तुम्ही हॉस्पिटलचे कर्मचारी. मी फक्त त्यांना काय बोललो होतो माहितीये का, मॅडम मला गाडी भरायला जायचंय, थोडस डॉक्टरांना विनंती करा. ते काय म्हणे, तुम्ही तुमच्या जागेवर जाऊन बसा, तुमचा नंबर येईल त्यावेळेस तुम्हाला सांगू. ऍक्च्युअल आपला नंबर होता दुसरा. परंतु जी दवाखान्याच्या ड्रेसवरची जी नर्स आहे ना, तिनं काय केलं माहितीये का, की सर्व पेशंटला सोडलं, आपल्याला सोडलं नाही. मी डॉक्टरांना देखील बोललो, तर डॉक्टर म्हणले मामा कसं आहे, आमची नर्स कोणाला ताईट बोलत नाही. म्हणलं मग माझं चुकलंय का काय, मी तर उंच स्वरात बोललोच नव्हतो ना मॅडमला. तर मित्रांनो काय होत आहे माहितीये का, ती जी लेडीज आहे नर्स आहे, तिचं वय देखील जास्त नाही, तिच्या बापाच्या वयात आहे मी, तरी ती आरे तुरे बोलत होती माहितीये का, आवाज उंच करून बोलत होती. पण म्हटलं जाऊ द्या, दगडाखाली हात आपले दबलेली, आपल्याला पोराच्या पायाचे टाके तोडायचे, त्यामुळं मी सहन केलं. तर मित्रांनो, तुमच्या सोबत असं कधी झालंय का हॉस्पिटलमध्ये? जर झालं असेल ना मित्रांनो, कमेंट नक्की करा. आणि अशा हॉस्पिटलचे व्हिडिओ नक्की बनत जावा. होऊन द्या, यांना देखील बदनाम होऊन द्या. का आपण सहन करायचं यांचं? आपण पैसे देतोय ना, फुकट थोडी इलाज मागतोय त्यांना. एक हे लोक आपल्या पैशाच्या बळावरती एवढले मोठले हॉस्पिटल बांधतात, पण त्यांना कर्मचाऱ्यांची वागणुकीवर निर्बंध घालता येत नाही का? का कशामुळे? आपण आपल्या माणसाचा, मराठी माणसाचं हॉस्पिटल आहे म्हणून त्या ठिकाणी मी गेलो होतो. परंतु त्या ठिकाणी जी वागणूक मला मिळाली ना, त्याची अपेक्षा मी केली देखील नव्हती. ह्यावर तुमचं काय म्हणणं आहे सर्वांचं? कमेंट करून नक्की सांगा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब एक आहे नक्की करा. MS20 ट्रॅव्हल विथ RDM ह्याच चॅनलला. चला भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत रामकृष्ण हरी.